पत्रकारांना मारहाण झाली आहे त्र्यंबकेश्वरमध्ये, एकूण प्रवेश फीच्या नावाने इल्लिगली तिथे सगळे पैसे वसूल केले जातात आणि पर्यटकांना पण त्रास दिला जातो। आज पत्रकारांना त्याचा वाईट अनुभव आला आणि प्रचंड मारहाण करण्यात आली। मी ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करते। पत्रकारांना मारणं किंवा सामान्य नागरिकांना देखील दर्शनाला गेल्यानंतर त्या देवस्थानच्या आतमध्ये असलेले जे काही कर्मचारी असतात त्यांच्याही माध्यमातून मागच्या कालावधीमध्ये काही नागरिकांना मारहाण झालेली होती आणि आज तर त्याचा कळस गाठलेला आहे। आणि हे जे सगळे माफिया त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ठिकाणी आज तयार झालेले आहेत, त्या माफियांच्याकडे माझी शासनाकडे मागणी राहील की शासनाने सदर विषयाच्या बाबतीमध्ये लक्ष टाकून त्या ठिकाणी अशा पण तक्रारी आल्या आहेत की नागरिक जर शनिवार रविवारी दर्शनाला गेले तर 4 ते 5 हजार रुपये त्यांच्याकडे घेतले जातात। प्रत्येक विषयामध्ये तिथं एजंट नेमले गेलेले आहे। फुलांचे भाव त्या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहे। पार्किंगच्या विषयाच्या बाबतीमध्ये तर ही अरेरावी आज पत्रकारांना सहन करायला लागली आणि प्रचंड मारहाण झालेली आहे। आणि जो काही कर त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी जो भरायला लागतोय या सगळ्याच विषयाच्या बाबतीमध्ये किती कर गोळा होतोय, पार्किंगच्या बाबतीमध्ये किती पैसा गोळा होतोय, हा पैसा कोण गोळा करतोय, ह्याचा ठेकेदार कोणी नेमलेला आहे, त्याच्या बाबतीमधलं काय उत्पन्न आहे, ह्या सगळ्या विषयाची शासनाकडून चौकशी करण्याची मागणी आम्ही विभागीय आयुक्तांकडे आणि महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री आणि आदरणीय गिरीश महाजन साहेबांकडे करणार आहे। आणि मला विश्वास आहे की शासन ह्या सदरच्या विषयामध्ये निश्चित न्याय देईल, कारण शनी शिंगणापूरच्या बाबतीमध्ये ज्या काही तक्रारी आल्या त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्याच विषयांची चौकशी करून ह्या विषयाच्या बाबतीमध्ये सगळा जो काही त्याच्यातनं भ्रष्टाचार होत होता, नागरिकांची आणि भक्तांची जी काही पिळवणूक होत होती, फसवणूक होत होती, ही सगळी थांबवलेली आहे। आणि आता तर सिंहस्थ कुंभमेळा येतोय, त्याच्यामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये चाललेला मंदिराच्या भोवती आणि मंदिराच्या आतून जर काही असतील हे सगळे भ्रष्टाचार असतील, गैरव्यवहार असेल, जे काही चालू आहे ह्या विषयाच्या बाबतीमध्ये चौकशी समिती नेमून सगळ्या विषयाची चौकशी शासनाने करावी अशी मी शासनाला निश्चित स्वरूपामध्ये विनंती करणार आहे। आणि पुढच्या कालावधीमध्ये हा सगळा गैरव्यवहार जो आहे हा तातडीने थांबावा ह्याही दृष्टिकोनातून मी विभागीय आयुक्त आणि नाशिकच्या कलेक्टरांच्याकडे मागणी करेन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।